तर बघा, आज आपण जो चालू करतोय टॉपिक तो आहे कोपेनचे हवामान शास्त्र. तर कोपेनचे हवामान वर्गीकरण जे आहे किंवा क्लासिफिकेशन आहे हे कशा प्रकारे असते हे आपण पाहू. तर सर्वात पहिले बघा, एक डायग्राम तुम्हाला दाखवतो, कारण की या टॉपिकवर बघा गट क ला पण प्रश्न आला आहे आणि गट ब ला पण प्रश्न आलाय. तर कोपेन हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुन्हा एकदा काय नाव आहे? कोपेन. तर सर्वांनी थोडस काय करायचं, बोलायचं आहे. सर्वांनी बोलायचं आहे, कोपेन हवामान वर्गीकरण. ठीक आहे, हे थोडस लूज झालेलं आहे आपलं. आता मी पहिलं फक्त तुम्हाला डायग्राम दाखवतो. तुम्हाला थोडस नाही का, डायग्राम यासाठी की सर्व खेळ डायग्राम वरच आहे. ज्याला डायग्राम समजली त्याला ह्या शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स समजल्या. ठीक आहे, सर्व खेळ कशाचा आहे म्हटलं मी? डायग्रामचा. तर डायग्राम ज्याने समजून घेतल्या त्याला हा टॉपिक खूप इझिली समजून जाणार. आणि जे प्रश्न आले आहे गट ब ला असो, गट क ला असो, किंवा राज्यसेवाला असो, किंवा युपीएससी ला असो, तर एवढे इझी प्रश्न आहे, पण खूप काही याच्यात भरलेलं आहे डाटामध्ये. तर एक एक आपण समजून घेऊ. तर ही जी डायग्राम आहे तुमच्या समोर पूर्ण दिसत असेल, त्याच्यामध्ये बघा काही नावं दिलेली आहे. जसं इथं बघा, AMW दिलेला आहे, AW दिला आहे, AS दिला आहे, BSHSW दिला आहे, BWHW दिला आहे, BSHW, CWG, EET है ना. त्यानंतर इकडे गेलो तर DFC. त्याचे वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आणि खूप प्रत्येक नावाचं मिनिंग वेगवेगळं आहे. प्रत्येक नावाचं मिनिंग काय आहे बोला? वेगवेगळं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडं मिनिंग दाखवून देतो मी कसे कसे वेगवेगळे आहे. जसं तुम्ही बघा, थोडंसं मी प्रस्तावना घेऊन घेतो स्टार्टिंगला. ते डायग्राम पाहिली ना थोडीशी, हा काहीतरी वेगवेगळं आहे बाबा, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जास्त विचारच नाही करायचा काय चाललं तर. तुम्ही फक्त बोलत राहायचं. जेव्हा जेव्हा मी म्हणेल बोला, तर बोलायचं फक्त. ठीक आहे, थोडीशी प्रस्तावना, पार्श्वभूमी बघून घेऊ, इंट्रोडक्शन बघून घेऊ. तर जनक जो होता याचा, तो होता व्लादिमीर कोपेन. 1884 मध्ये हा फाउंडर होता ह्या पूर्ण याचा. त्याने काय सांगितलं, 1918 ते 1936 मध्ये या वर्गीकरणात महत्वाची सुधारणा त्याने केल्या. त्या वर्गीकरणात त्याने सुधारणा केल्या. वर्गीकरणाचा मुख्य आधार होता कोपेन यांनी हवामान वर्गीकरणासाठी तापमान, तापमान म्हणजे काय, टेम्परेचर, आणि पर्जन्यमान म्हणजे काय, पाऊस. तर ह्या दोघांच्या मासिक आणि वार्षिक म्हणजे महिन्याच्या आणि वर्षाच्या सरासरीचा त्याने वापर केलेला आहे. म्हणजे टेम्परेचरचा आणि प्रेसिपिटेशन म्हणजे जे की वातावरणामध्ये पर्जन्यमान होते, त्या दोघांच्या कॉम्बिनेशनचा त्याने युज करून हे हवामानशास्त्र इथं मांडलेलं आहे. लक्षात आलं का? असं हवामानशास्त्र मांडलं. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर कोपेन याचे वर्गीकरण हे कॅन्डोले यांनी 1874 मध्ये प्रस्तावित केलेल्या 5 वनस्पती विभागावर आधारित आहे. म्हणजे कॅन्डोलोनं जे वर्गीकरण केलं होतं, एक कॅन्डोलो पण आहे, तो आपल्याला नाही अभ्यासायचा आहे. तो मी तुम्हाला राज्यसेवेच्या ज्याने ऑप्शनल घेतला त्याच्या मेन्स मध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. तर 1874 मध्ये हवामानाचा थेट संबंध त्याने वनस्पतीशी लावला होता. म्हणजे जिथे जिथं हवामान वेगळं आहे तिथच्या वनस्पती बघायला लगेच वेगळ्या पाहायला मिळतात. बरोबर आहे. जसं आंबा आपल्याला आपल्या साईडला नाही पाहायला भेटत, कुठे भेटते? कोकण साईडला पाहायला मिळते. बरोबर. संत्री कुठे आहे? विदर्भा साईडला आहे. तर प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉबेरी वेगळ्या ठिकाणी सापडते. तर हेच तुम्हाला वनस्पतीच्या शास्त्रावरून लक्षात येते की कोणती वनस्पती कोणत्या हवामान विभागामध्ये निर्माण होते. तर अशा प्रकारे त्याने कॅन्डोलोने सांगितलं होतं. सेम ह्या कोपेननं पण त्याच्या वर्गीकरणाच्या आधारावर पुढचे टप्पे केलेले आहेत. तर इथं कोपेनच्या सांकेतिक अक्षरांचा अर्थ, तिथं बघा अक्षर खूप मॅटर करते. तर आता आपण टॉपिकला स्टार्ट करू. शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्सचा यूज करू. ठीक आहे, डायग्रामचा यूज करू आणि सर्व कन्सेप्ट हळूहळू समजून घेऊ. ओके. इथे बघा काय झालेलं आहे. तर कोपेननं नाही का याचे गट केले. काय केले? गट. जो भारताचा मॅप आहे त्याचे गट केले. जसं एक ए नावाचा गट केला, एक बी नावाचा गट केला, एक सी नावाचा गट केला, एक डी नावाचा गट केला आणि एक ई नावाचा गट केला. असे किती गट केलेले आहे? 4. 5 गट. ए, बी, सी, डी, ई. बोलायचं किती गट केले सांगा? हा, म्हणजे 5 पार्ट मध्ये त्यानं काय केलं, पहिलं तर डिव्हिजन केलं. म्हणजे भारताचं 5 पार्ट मध्ये डिव्हिजन केलंय. किती पार्ट मध्ये? ए, बी, सी, डी, ई. समजलं? मग आता एबीसीडी ई काय आहे हे तर कोणालाही समजते, लहान बाळाला एबीसीडी ई. असे 5 भाग केले. त्यातला जो ए पार्ट आहे त्याला त्यांना म्हटलं उष्णकटिबंधीय. फक्त लक्षात ठेवा, जाऊ दे डोक्याच्या वरती. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रॉपिकल. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? ट्रॉपिकल. फक्त ऐकायचं आणि बोलायचं आहे. ठीक आहे. उष्णकटिबंधीय म्हणजे काय झालं? ट्रॉपिकल. इंग्लिशमध्ये ट्रॉपिकल. बी ला म्हटलं त्यांना शुष्क. शुष्क म्हणजे होते ड्राय. शुष्क म्हणजे होते ड्राय. ड्राय क्लायमेट. जसं आपलं तर वातावरण जर शुष्क असेल, पाऊस पडत नसेल, पाऊस काय होत नाही, आता त्याला म्हणतो आपण शुष्क वातावरण, ड्राय वातावरण, कोरडं वातावरण. ठीक आहे. तिसरं होतं उबदार समशीतोष्ण. उबदार समशीतोष्ण म्हणजे उबदार म्हणजे वॉर्म, आणि समशीतोष्ण म्हणजे काय, थोडस असं टेम्परेचर की तिथं ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. सम म्हणजे सारखं वातावरण. समशीतोष्ण समजा उबदार समशीतोष्ण म्हणजे काही थंडी पण सापडते, काही ऊन पण सापडते. याला सी मध्ये टाकलं त्यांना. त्यानंतर डी जे आहे, इथं थंड हिमवृष्टी हवामान म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे क्लाउड आणि स्नो क्लायमेट. बरोबर आहे. क्लाउड म्हणजे सॉरी कोल्ड आणि स्नो. स्नो म्हणजे काय, बर्फ, हिम. तर थंड आणि बर्फ असलेलं क्लायमेट, त्याला डी मध्ये टाकलं. ठीक आहे. आणि ई मध्ये टाकलं त्यानं ध्रुवीय हवामान, पोलर क्लायमेट. कशामध्ये टाकलं?
पोलर क्लायमेट, त्याला ध्रुवीय हवामान आपण असं म्हणतो. लिहू नका, लिहायला मग मी टाइम देतो. हे पीडीएफच घेऊ आपण, फक्त आता लक्षात द्या आता. लिहायला आपण नंतर टाइम घेऊ, फक्त आता बोलायचं आहे. तुम्ही बोलले तरच ते पाठ होईल. बघा आपण काय केलं, 5 भाग केले. ए बी सी डी ई. ए मध्ये काय केलं, उष्णकटिबंधीय केलाय. उष्ण बिलकुल, ठीक आहे, त्याला ट्रॉपिकल म्हणतात. ठीक आहे. दुसऱ्याच्या मध्ये बी मध्ये काय केलं बाबा, शुष्क वातावरण म्हणजे कोरडे. ठीक आहे, ड्राय क्लायमेट. बरोबर आहे. ए मध्ये उष्ण होतं, दुसऱ्याच्यात कोरडं झालं. बी मध्ये, सी मध्ये काय केलं त्यानं, थोडं उबदार केलं, समशीतोष्ण केलं. ठीक आहे. त्यानंतर ई मध्ये जेव्हा गेलो आपण, तर ई मध्ये त्याने काय केलं, सॉरी ई मध्ये एबीसी डी मध्ये काय केलं, थोडस थंड केलं. थंड सोबत त्यानं काय टाकलं, ज्यामध्ये बर्फ टाकलं. ठीक आहे. आणि डी मध्ये पोलर, नॉर्थ पोल साऊथ पोल असते ना, बस तसं पोलर करून टाकलं. असे 5 एबीसीडी ई केलेले आहे त्यानं. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक इथं देऊन देतो, म्हणजे लक्षात ठेवायला. आणि जेवढी प्रश्न आहेत ना युपीएससी राज्यसेवेचे, ते याच्या बाहेर जाणारच नाही. मी जे शॉर्टकट शिकवणार, होऊ शकते काही जणांना हा टॉपिक समजणार नाही शेवटपर्यंत, पण तरी तुम्हाला आन्सर निघणार. शेवटी आपल्यासाठी फायनल काय आहे, वेडिंग आन्सर आले पाहिजे. तर आन्सर तुमचे निघून जाणार जे मी सांगणार त्याच्यावरून. बघा आता इथं तुम्हाला डायग्राम दिसत आहे, थोडं मिनिमाइज करतो. आता इथे बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे भारताच्या मध्यभागातून एक वृत्त जाते. कोणतं वृत्त आहे ते, कर्कवृत्त. बरोबर आहे. मग कर्कवृत्त जे जाते हे इथून जाते. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. एकूण 8 राज्यातून जाते. म्हणजे कर्कवृत्त ह्याच्यासाठी आहे, कर्कवृत्त याच्या खाली विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या खाली पूर्व मकरवृत्त आहे. 3 वृत्त पाहिले असते आपण. त्याला आपण इक्वेटर म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो. बरोबर आहे. तर हे तिन्ही आले. या 3 मध्ये सूर्य फिरत राहतो नेहमी. बरोबर आहे. सूर्य ह्या लाईनच्या वरती जातो का, किंवा तिकडच्या खालच्या लाईनच्या वरती जातो का, नाही. म्हणजे अशी जर पृथ्वी घेतली आपण, तर पृथ्वीच्या मध्यभागातून जाते ते कोणतं वृत्त आहे, विश्ववृत्त आहे. आणि इथं आपला भारत आहे. बरोबर आहे. हा भारत आहे. आणि भारताच्या मधून जाते हे कर्कवृत्त आणि हे मकरवृत्त. जो सूर्य असतो पूर्वेकडून निघतो, तो हा एक ते ह्या लाईन मध्ये, ह्या रेंज मध्येच राहतो. असा इकडचं उगवतो, इकडून मावळतो, असा उगवतो मावळतो, उगवतो मावळतो. समजलं. म्हणून नेहमी पोलवर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर काय असते, 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. म्हणजे इकडे उजेड कसा असतो, कमी असतो. तर भारत इथं आला, तर ह्या भारताला इथं आपण फक्त झूम केलेला आहे. तर कोपेननं काय सांगितलं बघा, तर भारताच्या मधातून कोण चाललं, कर्कवृत्त चाललं. हे क म्हणजे कर्कवृत्त चाललं. तर कर्कवृत्त, मग हा जो पार्ट असतो ना एवढा, मी ह्याला हाय करताय, याला म्हणतात उष्ण कटिबंधीय. काय म्हणतात त्याला, उष्ण कटिबंधीय, ट्रॉपिकल. आता उष्णकटिबंधीय का बरं, कारण की सूर्य जेव्हा नेहमी ह्याच झोन मध्ये राहतो. कुठे राहतो, ह्याच झोन मध्ये राहतो. म्हणजे उष्णता सर्वात जास्त, म्हणजे सूर्यकिरण हे 90 डिग्री किंवा परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर कुठे, कोणत्या पार्टला राहतात, या पार्ट मध्ये राहतात. म्हणजे आपल्या या पार्टच्या खाली इथून जेव्हा सूर्य येतो, तर नेहमी सूर्यकिरण इथं असतातच. समजत आहे का, येत्या का लक्षात, सूर्यकिरण नेहमी असतातच. म्हणून हा जो कर्कवृत्त आहे, त्या कर्कवृत्ताच्या खालचा जो पार्ट आहे हा नेहमी ट्रॉपिकल असतो. काय असतो बोला, ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय. इतकं समजलं सर्वांना. म्हणून बघा तुम्हाला जो ए दिसणार ना, ए, तो नेहमी खालीच दिसणार. याच्यावरती ए कुठं दिसणार नाही. बघा हा बघा, ए एम डब्ल्यू, ते एम डब्ल्यू सोडून द्या, ए एस आणि ए डब्ल्यू. म्हणजे ए चा पार्ट तुम्हाला कुठे दिसणार, खाली दिसणार. फक्त एक BSHW हे एक्सेप्शन आहे, ते मी पुढे शिकवतो तुम्हाला. ते नाही लक्षात ठेवलं तरी चालते. ए कुठं आहे मग सांगा, कर्कवृत्ताच्या नेहमी कुठं आहे, नेहमी कर्कवृत्ताच्या खाली ए राहणार. का बरं ए राहणार, कारण की हा जो पार्ट आहे हा इथं सूर्य फिरत राहतो नेहमी, आणि याला आपण म्हणतो उष्ण कटिबंधीय. कारण की सूर्याचे किरण हे नेहमी इथं काय असतात, परपेंडिक्युलर असतात, आणि त्याला ट्रॉपिकल म्हणतो. म्हणजे ए पार्ट आपल्याला सापडला. म्हणजे डायग्राम मध्ये कोपेननं सांगितलेला ए पार्ट कुठं आहे रे बाबा, तर कर्कवृत्ताच्या खाली आहे. म्हणजे ए ए ए सर्व ठिकाणी ए आहे. ओके. मग बी पार्ट लक्षात ठेवायचा, फक्त लक्षात ठेवायचा आहे बी पार्ट कुठे आहे. तर बी पार्ट तुम्हाला लक्षात येईल इथे. मी लागेल तर डायग्राम साठी हे पेन चेंज करतो. तर बघा बी पार्ट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. दिसलं तुम्हाला, हे बघा हे बी, हा बी दिसून आला. इकडे तुम्हाला बी कुठंच पाहायला मिळणार नाही. ओके. ए पार्ट इथं होता, बी पार्ट कुठे आहे, वर आहे. बी पार्ट दिसला. बी पार्टच्या बाजूला बघा सी पार्ट तुम्हाला पाहायला मिळेल. हा जो पार्ट आहे हा सर्व हा सी चा पार्ट आहे. दिसून आला सी पार्ट, ए बी सी. आता डी पाहायचा असेल तर बघा हा इथे डी पार्ट आहे, हा जो आहे हा वरते, हा डी आहे. बघा सी पार्ट जो आहे लक्षात घ्या, हा सी पार्ट इकडे सुद्धा आहे असा, हा पूर्ण काय आहे, सी पार्ट आहे. आणि डी पार्ट कुठे आहे, पुन्हा वरते आहे. डी पार्ट कुठे गेला, वरते गेला. आणि लास्टला जो आहे ई पार्ट हा कुठे आहे, इथे आहे. म्हणजे हा ए मोठ्या ह्याच्यात दाखवतो, त्यानंतर हा बी, त्यानंतर हा सी, हा डी आणि हा ई. झाले 4-5 पार्ट बरोबर आपले. तर तुम्हाला डायग्राम मध्ये बिलकुल फिक्स करून ठेवायचं माइंड मध्ये, ए बी सी डी ई. म्हणा एकदा सर्वांनी, ए, जोरात म्हणा, ए बी सी डी ई. खालून चालू करायचा, ए बी सी डी ई. आता
थोड्या वेळ आधी मी पाचही पार्ट जे होते त्याचं मी तुम्हाला मिनिंग सांगितलं होतं. आता बरेच जण त्याचं मिनिंग समजलं नाही की ट्रॉपिकल काय होते, बरोबर आहे, समशीतोष्ण काय होते, कोल्ड म्हणजे काय होते. तर नाही समजत, आता इथूनही समजून जाईल तुम्हाला कसं समजते बघा. ठीक आहे, मी तुम्हाला ए मध्ये काय सांगितलं, ट्रॉपिकल असते उष्णकटिबंधीय. मी बोथ लँग्वेज मध्ये सांगत आहे, ज्यांना कोणती लँग्वेज पकडायची ते एक पकडा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण दोन्ही पाठ करून टाकू. तर याच्या खाली ट्रॉपिकल आहे म्हणजे काय, उष्णकटिबंधीय, बरोबर आहे. म्हणजे सूर्यकिरण इथं असतात, तर हे खालचा पाठ काय झाला ए. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हा नाही. हा, आता बघा इथे तुम्हाला माहिती आहे कोणकोणते देश आहे, जिल्हे, राज्य आहे. महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे है ना, त्यानंतर इकडे गुजरातचा पार्ट येतो, काही इकडे ओडिसा येतो, खाली तामिळनाडू येतो, आंध्र प्रदेश येतो. ठीक आहे, आता हा जो बी पार्ट आहे, लक्षात घ्या बी पार्ट. बी पार्टला आपण काय म्हटलं होतं आठवत थोड्या वेळा आधी, शुष्क. शुष्क म्हणजे काय होतं म्हटलं होतं मी तुम्हाला, ड्राय. ड्राय क्लायमेट. शुष्क म्हणजे ड्राय. आता नाही समजलं तुम्हाला शुष्क आणि ड्राय बी म्हणजे, तर मला सांगा डायग्राम मध्ये ए इथं समजलं, बी इथं आहे. आता मला सांगा इथं कोणतं राज्य आहे. एवढं तर समजते, बुद्धी तर एवढी आहे आपल्याला की राजस्थान इथं आहे. मग राजस्थान मध्ये तुम्हाला माहित आहे की वाळवंट आहे, फार वाळवंट. म्हणजे इथं पाऊस पडतो का रे? नाही. म्हणजे इथं वातावरण कसं आहे, ड्राय. बरोबर, इथं वातावरण कसं आहे, ड्राय वातावरण आहे. म्हणजे इथूनही तुम्ही पकडू शकता. म्हणजे ए हा झाला ट्रॉपिकल आणि बी हा झाला ड्राय, कारण की राजस्थानचा पार्ट येतो हा. राजस्थानचा पार्ट मध्ये काय पडत नाही, आणि वातावरण कसं असते, ड्राय असते, कोरडं असते, बरोबर आहे. पण कोरडं कोरडंच वातावरण असते, त्याच्यामुळे तुम्हाला इथं ड्राय पाहायला भेटते. बी झालं ड्राय, समजलं सर्वांना. हा, बी नंतर आपण सी तर काय पाहिलं होतं आठवते का थोडं. हा, समशीतोष्ण. समशीतोष्ण म्हणजे काय, की ऊन पण आहे, पाणी पण आहे, आणि थोडस थंड आहे. कसं आहे, थंड क्लायमेट आहे सी मध्ये. म्हणजे कोल्ड सारखं थोडस दिसते तुम्हाला. तर इथं बघा हा पार्ट जो आहे, या पार्ट मध्ये बघा इथं पाऊस पण पडतो, ऊन पण असते, पण जास्त ऊन असते का रे, कारण की कर्कवृत्ताच्या कुठे येते, खाली येते. म्हणजे इथं डायरेक्ट असं उष्णकटिबंधी आहे का, नाही, समशीतोष्ण आहे. सम म्हणजे का, दोघांचं पण काय आहे, हा सेमी, सेमी म्हणतो त्याला आपण. तर दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं पाहायला मिळते. म्हणून हा जो पार्ट आहे हा इथं तुम्हाला मधात इथपर्यंत असा पाहायला मिळते. आलं का लक्षात. तर हा झाला ए बी सी. म्हणजे तुम्हाला तुम्हाला असं हा पार्ट दिसला, इथं तर यार ड्राय पण नाहीये, उष्णता पण पूर्ण नाहीये. म्हणजे हा पार्ट कसा असणार आहे, समशीतोष्ण असणार आहे, कोल्ड असणार आहे, थोडा कसा असणार आहे, थंड असणार आहे. ओके. हा, तर ए झालं, बी झालं, सी झालं. सी झाल्यानंतर आता डी. डी मध्ये मी काय सांगितलं होतं, पूर्णपणे थंड, कोल्ड आहे म्हटलं होतं. थोडस इथं काय पडते म्हटलं मी, बर्फ सुद्धा आहे, बर्फ सुद्धा म्हटलं होतं. तर हा जो पार्ट तुम्हाला पाहायला मिळतो हा, तर हा थोडासा इकडे सुद्धा येतो, इथं आता ह्या डायग्राम मध्ये प्रॉपर. आणि हे बघा तुम्ही असं मानून नका घेऊ की बिलकुल हा डी इथंच आहे, थोडासा इकडे येतो डीचा पार्ट. तसं इथं BHW चा आला तर AW थोडासा खालीवरती होऊ शकतो. ठीक आहे, तर हा जो डीचा पार्ट आहे हा हिमालयामध्ये जातो. कुठे जातो, तिथं बर्फ होते. ठीक आहे, इथं पण थोडासा येतो डीचा पार्ट. हा बर्फाचा पार्ट येतो, समजत आहे का. तर डीचा पार्ट येतो. तर डी म्हणजे काय, पूर्णपणे थंड, कोल्ड. तर बर्फ आहे नाही तर कोल्ड आहे ना, हिमालय, कारण हा हिमालय येतो पूर्ण असा. तर हा पूर्णपणे पट्टा. आता आपण भारताचा पाहता म्हणून, तर हा नेपाळ वगैरे सुद्धा कशात येतो, डी मध्ये येतो. कशामध्ये येतो, डी. कारण की तिथं बर्फ पडतो, कोल्ड असतो, त्याच्यामुळे हा पूर्ण डी मध्ये जातो. म्हणजे ए बी सी आणि हा डी. आणि शेवटचा पाहिला होता ई. ई मध्ये मी काय म्हटलं होतं, पोलर. पोलर म्हणजे एकदम बर्फासारखा चिल, तिथं बर्फ पडत नाही, पण नेहमी थंडच असते, ते गोठतच नाही. ठीक आहे, म्हणजे ते हे होत नाही, पाणीच होत नाही त्याचं बर्फाचं. तर तो असतो वरच्या लेवलला. म्हणजे लडाखचा पार्ट आपला, बरोबर आहे. हा तर काश्मीरच्या वरचा एकदम लडाखचा पार्ट, हा काश्मीरचा इकडचा पार्ट. तर हा कशामध्ये जातो, ई मध्ये जातो. म्हणजे हा पोलर असतो. तसं नॉर्थ पोलला कसं, पोलला कसं वातावरण असते, बिलकुल थंड, तिथं बर्फ नाही पडत, लक्षात ठेवा. पोलला बर्फ पडते का, नॉर्थ पोल साऊथ पोलला नाही. तिथं वातावरण एवढं थंड असते, कारण की सूर्यकिरणच पोहोचत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट डायरेक्ट जे पाणी असते ते कशात कन्वर्ट होऊन जाते, बर्फात कन्वर्ट होऊन जाते. म्हणजे बर्फच बर्फ असते. आला का लक्षात तुमच्या. आणि त्याच्यामुळे वातावरण एवढं क्लाउडेड होऊन जाते की जे होते ते मोठ्या प्रमाणात होऊन जाते. थोडंसं मग बर्फ तर पडणारच तिकडे, पण एवढा नाही पडत जेवढा ह्या झोन मध्ये पडतो, डी मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे वातावरण असते. याचे 5 पार्ट आपण केलेले आहे. पहिला कोणता बोला, ए बी सी डी ई. ए म्हणजे ट्रॉपिकल, उष्ण कटिबंधीय. बी म्हणजे राजस्थान दिसते, म्हणजे काय, कोरडे आहे, ड्राय आहे. ठीक आहे. सी म्हणजे काय, की समशीतोष्ण आहे, थोडंसं काय होते, याचंही कॉम्बिनेशन आहे, याचंही कॉम्बिनेशन आहे, मधातला पार्ट आहे समशीतोष्ण. डी म्हणजे काय, थंड आहे, हिमालयाचा पार्ट येतो हा कोरडा थंड आहे. आणि ई म्हणजे काय, पोलर मध्ये चालला जाते. इथपर्यंत सर्वांना समजलं का, सांगा मला. कोणाला काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. बघा डायग्रामवरच खेळा बरं का, सर्व सर्व खेळ कशावर आहे, डायग्रामवर. हा, तर मग आपण हे 5ही पार्ट जे पाहिले होते, ठीक आहे, हे तर प्रस्तावना आपण पाहिली होती याची. तर 5ही पास कळले तुम्हाला, ए बी सी डी ई. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत, नाही. मग आता उष्णकटिबंधीय, इथं टेम्परेचर काय राहील, जास्त नाही, 18 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर राहते इथे.
आता हे डिपेंड करते, हिवाळा आला तर थोडं वातावरण कम्प्लीट करते, ते वेगळं पाहू आपण. शुष्क, बी म्हणजे शुष्क म्हणजे काय, तिथं तुम्हाला थोडंसं ड्राय क्लायमेट पाहायला भेटते. बाष्पीभवन काय असते, जास्त असते इथं. बरोबर आहे, ऊन जास्त असते, बाष्पीभवन. इथं उबदार समशीतोष्ण म्हणजे वॉर्म टेम्परेचर पाहायला भेटते इथं. सी मध्ये उबदार राहते. ठीक आहे. त्यानंतर थंड हवामान असते डी मध्ये, कोल्ड. तर हे जवळपास 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाते. ठीक आहे. ध्रुवीय मध्ये तर खूप कमी जाते, कधी कधी 10च्या खालीच राहते, वरती जातच नाही 10च्या, असतं तर मग मायनस मध्ये सुद्धा जाते. तशी त्याचे 5 पार्ट प्रकार. आता याचे जे आहे सब, जसं इथं आपण पाहिलं, इथं ए सोबत MW आहे, SHW आहे, यस आहे, डब्ल्यू आहे. याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, इथपर्यंत बघायला डाऊट नाही ना बाबा? आता बघा, लहान अक्षरांचं स्मॉल लेटरचं मिनिंग काय आहे. तर स्मॉल लेटर मध्ये बघा, पहिला एफ. ठीक आहे, हा समजला नाही तरी टेन्शन नाही घ्यायचं, फक्त चालू द्यायची गाडी. कारण की एवढी सोपी आहे ना हे, यांच्या नावातच लपलेला आहे सर्व सर्व. यांच्यात कशात लपलेला आहे? नावात लपलेला आहे. ठीक आहे. आता व्हेरी गुड, एक नंबर समजत आहे. आता सगळं समजून जाणार, फक्त तुम्ही बोलायचं आहे का, शांत नाही राहायचं. बघा आता स्मॉल लेटरचं मिनिंग. पहिले कोणता स्मॉल लेटर आहे बघा, यफ आहे. तर यफचा अर्थ काय होतो? वर्षभर जो पाऊस आहे तो. वर्षभर तिथं काही ना काही प्रमाणात काय असतो? पाऊस असतो. म्हणजे 12ही महिन्यातले काही महिने तुम्हाला प्रत्येक महिन्यात काही ना काही पाऊस दिसतोच. तर तो असतो. म्हणजे इथं ड्राय सीझन असतो का? नाही. यफ म्हणजे वर्षभर पाऊस. बाकी तर सोपीच आहे, यफ सोडून दिला आता. पहा, यम म्हणजे मवरून काय असते? मान्सून. तसं आपल्या इथं कोकणमध्ये मान्सूनचा पाऊस येतो. अरे येतो का? अचल आहे का तू म्हणतो तू? हा. यफ यफ म्हणजे काय झालं? पण पूर्णपणे नाही मान्सून नाही. यफ म्हणजे वर्षभर पाऊस. पण यमचं मिनिंग काय होते? मान्सून होते. यमचं मिनिंग होते यम म्हणजे मान्सून. ठीक आहे, हा यम याच्यावरून आलेला आहे, स्मॉल यम. हा. डब्ल्यू म्हणजे काय होते? विंटर. विंटर ड्राय. हा डब्ल्यू म्हणजे विंटर आहे आणि ड्राय पण आहे. म्हणजे विंटर ड्राय, कोरडा हिवाळा. ठीक आहे. यस म्हणजे काय? समर ड्राय. समर ड्राय. समर ड्राय, कोरडा उन्हाळा. यस म्हणजे समर ड्राय. डब्ल्यू म्हणजे विंटर ड्राय. यम म्हणजे मान्सून, नावातच आहे. जी म्हणजे काय? तर गंगेचे मैदान म्हणजे म्हणजे गँगेटिक प्लेन टाईप म्हणजे गंगा, गंगेचे मैदान. जी आलं, जी वरून गंगा. ठीक आहे. यच, यच म्हणजे काय होते? तर हॉट. यच म्हणजे काय होईल? हॉट. बरोबर आहे, 18 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर म्हणजे याच्यावरून हॉट आला. ठीक आहे. आणि सी म्हणजे थंड, कूल. तर कूल समर. इथं कूल समर असते, थंड जो उन्हाळा आहे. उन्हाळा आहे पण कसा आहे? हा, थंड आहे. तसं राजस्थानमध्ये तुम्हाला काही ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे पार्ट आहे. समजलं का? एफ म्हणजे फक्त लक्षात ठेवा, वर्षभर काय असते इथं? पाऊस असते. ड्राय वातावरण असते का? नाही. एम म्हणजे बोला काय असते? मान्सून असते. डब्ल्यू म्हणजे विंटर. एस म्हणजे समर. जी म्हणजे गंगाचं प्लेन असते. आणि एच म्हणजे हॉट असते. आणि सी म्हणजे कूल असते आणि समर मधलं कूल असते. तर असे याचे आणखी सब पार्ट पडतात. ओके. तर आता इथं आपण हे डायग्राम तशी दाखवली आहे. एकदा पुन्हा हा याची लाईन काढली, ही झाली ए, हा झाला बी, हा सी, हा डी आणि हा डी. झाले हे 5 पार्ट. आणि सब पार्ट थोडेफार तुमच्या लक्षात आलेले आहे. आता आपण इथे एक चार्ट आणलेला आहे, फक्त चार्ट समजून घ्या. ठीक आहे. हा चार्ट मग आपण लास्टला पण एकदा पाहणार आहे. इथे फक्त काय करायचं तुम्हाला? एक ऑब्झर्वेशन करायचं, तर मिनिंग समजण्यासाठी. जास्त आतमध्ये घुसायचं नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आता लक्ष द्या इकडे. का फक्त बोलायचं आहे? मला माहिती आहे हा एकदम नवीन टॉपिक आहे तुमच्यासाठी. काही जणांना बोर वाटून आलं. मला चेहरा मी नाव घेऊन सांगू शकतो की हे फक्त नाही का बसलेले इथं मंद सारखे. मी म्हणून म्हणालो बोला, बोललं तर समजणार. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. पण तसा नवीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकतो. आता बघा इकडे, पहिला आहे AMW. आता तुम्हीच सांगणार एचं मिनिंग काय पाहिलं आपण? ट्रॉपिकल. ए खाली आहे, ट्रॉपिकल आहे, उष्णकटिबंधीय. ठीक आहे. एम म्हणजे काय होते? मान्सून. बरोबर आहे. आणि डब्ल्यू म्हणजे आताच पाहिलं, काय पाहिलं? विंटर. हा बघा, ट्रॉपिकल मान्सून विथ शॉर्ट ड्राय विंटर. आलं नाव सर्व सर्व इथं. आता याला मराठी करू शकतो. ट्रॉपिकल म्हणजे काय म्हटलं होतं आपण? उष्णकटिबंधीय. ठीक आहे. मान्सून, मान्सून म्हणजे तेच मान्सून प्रकारचे. ड्राय विंटर. ड्राय म्हणजे काय होते? शुष्क. विंटर म्हणजे काय? हिवाळा. तर मग लघु शुष्क शीत ऋतू. शीत म्हणजे थंड. तुम्ही असे लिहू शकता, इंग्लिशमध्ये मराठीत लिहू शकता, प्रॉब्लेम काहीच नाहीये. म्हणजे AMW चं मिनिंग समजलं. ठीक आहे. हे सध्या टेन्शन नको घ्यायचं, हे मी सांगत नाही तुम्हाला, फक्त त्याचं मिनिंग लक्षात घ्या. हा एस. ए म्हणजे काय होते पुन्हा? ट्रॉपिकल. विश्वऋत अक्षर सॉरी कर्कवृत्ताच्या खाली ट्रॉपिकल. यस म्हणजे काय होते रे बाबा? यस म्हणजे नावातच यस आहे. यस म्हणजे काय होते? समर. म्हणजे ट्रॉपिकल मान्सून विथ ड्राय समर. झालं हे समजलं. हा AW. ए म्हणजे पुन्हा ट्रॉपिकल आणि डब्ल्यू म्हणजे विंटर. तर विंटरला तिथे एक लक्षात ठेवायचं, इथं सवाना म्हणून फेमस होते हा.
विंटरलाच काय म्हणतात, सवाना. कारण की पेपरमध्ये विंटर म्हणून येत नाही, सवाना म्हणून येते. काय येते, सवाना म्हणून येते. टेन्शन नका घेऊ, ते होऊन जाईल आपलं. ठीक आहे. एडब्ल्यू. त्यानंतर बघा BWHW. तर बी म्हणजे आपण पाहिलं, बी म्हणजे काय पाहिलं होतं, कोरडा, ड्राय. ठीक आहे. डब्ल्यू म्हणजे विंटर, हा एच पाहिला होता हॉट, परत डब्ल्यू म्हणजे विंटर. समजलं का. तर हेच इथं उष्ण वाळवंटी हवामान. तर बी दिसला का तुम्हाला डायग्राम मध्ये कुठं येतं, बस मला फक्त बी दाखवा कुठं आहे. तर दिसला का, हा कोणत्या साईडला आहे तुमच्या, हा डाव्या साईडला आहे. हा BSHW. तर हा सेमच आहे, बी पण आहे इथं, फक्त इथं यस आला. यस म्हणजे सेमी सेमी ऍडेड असते तो, तर तो येतो. ठीक आहे. जो समरचा पार्ट येतो, समरचा, तर तो इथं आला. ठीक आहे. बघ CWG. सी म्हणजे सी दिसला का तुम्हाला मॅप मध्ये कुठं आहे, हा सी. बस सी सोबत बघा इथं डब्ल्यू आणि जी आहे. डब्ल्यू म्हणजे काय होते, विंटर. आणि गंगा नदी बरोबर आहे. आपण डायग्राम मध्ये पाहिलाय. आणि गंगा नदीचं माहित नसेल तर सांगतो, गंगा कुठून उगम पावते, इथून. तर गंगा नदीचं पूर्ण बेसन आहे हे, बरोबर आहे. गंगेचंच पूर्ण काय आहे, बेसिन आहे. बेसिनला बेसिन इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये तर आपण त्याला खोरे, गंगाचे काय म्हणतो आपण, खोरे. तर हे गंगाचे खोरे म्हणजे CW. ठीक आहे. जी जी येते बरोबर तिथं, बघा आला जी, जी आला. हा त्यानंतर डी. डी म्हणजे काय झालं, थंड, कोल्ड, ड्राय. डी दिसला का डायग्राम मध्ये कुठे आहे, तर हा डी झाला. डी सोबत एफ आणि सी आहे. एफ म्हणजे काय होते, वर्षभर पाऊस असतो तिथं, ड्राय वातावरण असते का, नाही. आणि सी म्हणजे कोल्ड असते, हा DFC दिसला आम्हाला. त्यानंतर ई किंवा ET एकत्र घेतला आपण, हे ध्रुवीयच आहे, ध्रुवीय है ना. त्याला टुंड्रा प्रकार सुद्धा म्हणतात. कोणता, टुंड्रा प्रकार, कारण की हा पोलर मध्ये जातो. तर पोलरचा पार्ट हा टुंड्रा असतो. मी जागतिक हवामान जेव्हा शिकवीन तुम्हाला UPSC राज्यसेवेसाठी, तेव्हा आणखी क्लॅरिटी येईल. पण तुम्हाला कंबाईन वाल्यांना एवढं डीप मध्ये जायचं काम नाही, एवढं शिकवायचं आहे. ठीक आहे. ई आणि ET एवढं समजलं. चला आता बघा आपण वन बाय वन जाऊ. एकदा डायग्राम पुन्हा रिवाइज करू. प्रत्येक वेळेस आपण डायग्राम बघत आहे, प्रत्येकाने डायग्रामला सांगायचं आहे. सर्वात पहिले आपण कोणता पार्ट पाहिला होता सांगा. हा हे लाईन बघितली होती, हे झाला तुमचा ए पार्ट. ठीक आहे. हा झाला तुमचा बी पार्ट, हा झाला सी पार्ट, हा झाला डी पार्ट, आणि हा झाला ई. ई म्हणजे पोलर. ठीक आहे. सर्वांचं क्लॅरिटी आली इथपर्यंत. आता वन बाय वन आपण एका एकाला पाहू. एका एकाला पाहू. मस्त. तर बघा, भारताचे 9 हवामान विभाग केले आहे, आणि सविस्तर कधी कधी काही 10-11 पण दाखवलेले आहे, पण 9 मोस्टली महत्वाचे आहे. त्याच्यामधले पहिला तो आहे उष्ण कटिबंधीय हवामान, ट्रॉपिकल. ट्रॉपिकल कुठं आहे, कर्कवृत्ताच्या खाली आहे, कर्कवृत्ताच्या खाली आहे. त्याच्यामध्ये 3 भाग पडतात. किती भाग पडतात त्याच्यामध्ये, 3. तर पहिला आहे AMW. पहिला कोणता बोला, डब्ल्यू, बरोबर आहे. कारण की ए तर पाहिजेच कंपल्सरी. तर AMW. ए म्हणजे काय होते, ट्रॉपिकल, मान्सून आणि विंटर. तर ट्रॉपिकल मान्सून टाईप विथ शॉर्ट ड्राय विंटर. तर मान्सून टाईप तुम्ही सांगितलं ट्रॉपिकल कुठे आहे, तर ट्रॉपिकल त्यातला घेतलं नाही, म्हणजे ट्रॉपिकल आहेच त्याच्यामध्ये. ठीक आहे. ट्रॉपिकल आहे टाईप विथ शॉर्ट ड्राय विंटर येते तो. तर आता हा जो प्रदेश येते हा कुठं आहे, तर पहिले डायग्राम घेऊ. तुम्हीच सांगायचं मला डायग्राम मध्ये ए कुठं आहे. ठीक आहे. याला झूम करतो. ठीक आहे, एक सेकंड. आता हा आपल्याला AMW कुठं आहे रे, हा एम दिसला का, हा हे बघा, हा हा हँग होते थोडस. आता त्याला झूम केलं ना आपण, हा जो पार्ट आहे सर्व सर्व, हा कोणता आहे, हा AMW आहे, बरोबर आहे. AMW. हे आपल्या महाराष्ट्र इथे येतो, गोवा इथे येतो, केरळ इथे येतो, कर्नाटक इथे येतो, बरोबर. म्हणजे सर्वात सर्व पार्ट जो येतो ना, हा सह्याद्री किंवा मग पश्चिम घाटामध्ये येतो. पश्चिम घाटाचा इकडचा पार्ट. इथं सर्व सर्व जो पाऊस येतो हा इकडच्या वारांमुळे येतो. म्हणजे हा याच्यामध्ये मान्सून आहे ना, मान्सून आहे ना इथं, म्हणून मान्सून आहे आणि विंटर पण आहे, बरोबर. म्हणजे ट्रॉपिकल मध्ये येतो पण मान्सून येतो इथं, म्हणून हा मान्सून पासून पाऊस मिळतो. म्हणून हा जी पट्टी आहे ही कशी झाली, AMW. एम म्हणजे मुंबई पकडू शकता लक्षात ठेवायला, पण AMW मान्सून सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. हा मान्सूनचा रिजन झाला, समजलं का. मग आता इथे मान्सूनचा रिजन जर तो झाला, तर बघा तुम्हाला इथं कोणता प्रदेश पाहायला भेटतो, बघा. तामिळनाडूचा कोरोमंडळ किनारा, दक्षिण, सॉरी हा एस मध्ये गेलो, तेच तर म्हटलं. हा बघा, हा प्रदेश आहे. हा पश्चिम किनारा, कोकण, गोवा, मलबार किनारपट्टी आली, जे पट्टी सर्व सर्व, हा ते AMW मध्ये येते, कारण की मान्सूनचा प्रदेश आहे. पर्जन्यमान 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य पाऊस पडेल तिथं. का बरं पाऊस पडेल तिथं, कारण की तो आपला सह्याद्री म्हणा किंवा मग पूर्ण पश्चिम घाटमुळा, त्याच्यामुळे येणारे वारे अडतात आणि ते सर्वात जास्त काय देतात, पाऊस. म्हणून मान्सून जास्त पडते. वनस्पती कशी राहील इथं, सदाहरित, बरोबर आहे. पाऊस जास्त, झाडं चांगले है ना, फुललेले. त्यानंतर जून ते सप्टेंबर नैऋत्य मान्सून पासून काय भेटते, सर्वात जास्त पाऊस भेटते. समजलं का. AMW क्लिअर झालं. AMW मान्सून कुठं पडते, कोकण किनारपट्टी. काही लक्षात, चला डन. दुसरं त्यातला AS. ए मधला चालू आहे आपला पाठ. एस मध्ये बघा, ए म्हणजे ट्रॉपिकलच होते. आता यस म्हणजे काय होते, समर. समर मध्ये शुष्क आहे. तर शुष्क उन्हाळा असलेला मान्सून प्रकार म्हणजे मान्सून टाईप ड्राय समर.
मग आता आपल्याला माहित आहे एस कुठं आहे. तर बघा एस तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दाखवतो. दिसते का डायग्राम इथे? तर इकडे AW झाला. इथे आता मान्सून असा आहे तो इकडे पाणी राहील का जास्त? नाही. म्हणजे हा झाला एस. म्हणजे आहे ट्रॉपिकल उन्हाळ्याचा पार्ट आहे. पण यस म्हणजे काय? समर आहे, हॉट ड्राय आहे. समजलंय? इथे एकदम पाऊस येतो का? नाही. इथं बांगचा परतीचा पाऊस इकडे येतो, पण मान्सूनचा पाऊस जातो का इकडे? पण इथं समर आहे वातावरण. यस. तर इकडचा पार्ट कशात झाला हा? एस मध्ये. मग बघा इथं आपल्याला पाहायला मिळते एस मध्ये कोण आहे. तर तामिळनाडूचा जो कोरोमंडल किनारा आहे तो आला इथं आणि दक्षिण आंध्र प्रदेशचा प्रदेश आला त्याच्यामध्ये. आलं लक्षात सर्वांना? येथे नैऋत्य मान्सून पाऊस पडत म्हणजे इकडून येणारा पाऊस इकडे पडते का? नाही पडत. हिवाळ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस सृष्टी होते. तिकडून येताना ईशान्याकडचा पाऊस तिथं पडतो. बरोबर आहे. हा त्याला कोणता पाऊस म्हणतो आपण? परतीचा पाऊस पडतो. म्हणजे तिथं 75 ते 100 डिग्री सेल्सिअस 100 सेंटीमीटर पर्यंत सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. त्यानंतर याच्यातला थर्ड पार्ट याचा. थर्डचा आहे AW. आता AW ए म्हणजे काय? ट्रॉपिकल. डब्ल्यू म्हणजे काय? विंटर. म्हणजे इथं तुम्हाला हवामान थोडंसं कसं पाहायला मिळते? हा ट्रॉपिकल विंटर म्हणजे याला म्हणतात सवाना. हा लक्षात ठेवजा सवाना. तर लक्षात ठेवायला सवाना AW ला म्हणतात. कारण की आपल्या हा प्रश्न येऊ शकतो. आपल्या याच्यामधील जो महत्वाचा एचा पार्ट आहे तो सर्वात मोठा पाहायला भेटतो. बघा दिसणार किती मोठा आहे AW. हा मधात आहे. म्हणजे विदर्भ हा जो आपला इकडचा मध्य प्रदेशचा खालचा पार्ट घ्या, ओडिसाचा पार्ट घ्या किंवा इकडचा हा सर्व कशामध्ये जातो? AW मध्ये जातो. कारण की इथं तुम्हाला ट्रॉपिकल पण आहे आणि सवाना पण आहे. म्हणजे इथं थोडासा तुम्हाला विभाग थंड पण पाहायला मिळतो, ऊन पण पाहायला मिळते. इथं बघा द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठार म्हणजे आपला पठारी भाग. महाराष्ट्राचा, कर्नाटकचा, तेलंगणाचा, छत्तीसगडचा पठार. वैशिष्ट्य हा भारताचा सर्वात विस्तृत हवामान विभाग आहे. भारताचा सर्वात विस्तृत सर्वात मोठा हवामान विभाग कोपेननुसार कोणता आहे मग? AW आहे. येथे गवताळा प्रदेश, पानझडी वने बरोबर आहे. पान गळतात आपल्या इकडचे उन्हाळ्यात. हा तर हे आढळतात तुम्हाला AW मध्ये. तर एचे तिघ जण आहे. कोणकोणते आहे? पहिला कोणता आहे बोला डायग्राम मध्ये? AW AMW मान्सून. ठीक आहे. एस आणि AW. राहील लक्षात? जिवंत आहे. मी तुम्हाला सांगत आहे झोप लागू शकते. कारण की कसं आहे नवीन टॉपिक आहे. इंटरेस्ट तुमच्यात पाहिजे की नवीन काहीतरी शिकून आलो. ठीक आहे. त्याच्यामुळे मी हा टॉपिक घेऊन आलेला आहे. जर तुम्ही असे झोपाळू झाले हे झालं तर जमणार आहे का मॅटर? नाही. तुम्ही बोलत राहा, काहीतरी बोला. सांगा सगळ्यात पहिले कोणता पाहिला? AMW, नंतर AS आणि AW. हे 3 झाले आपले. संपलं. ठीक आहे. आता सोपं सोपंच आहे, काही एवढं कठीण नाहीये. आता बी पार्ट मध्ये शुष्क येते. बी पार्ट डायग्राम मध्ये दिसला का सर्वांना? हा बघा हा बी पार्ट आहे. बी म्हणजे ड्राय येते. हा तर बी पार्ट मध्ये 2 येते. BWHW आणि BSHW. तर BWHW म्हणजे काय? ते इथं पूर्णपणे हॉट डेझर्ट आहे. काय आहे? पूर्णपणे हॉट. ठीक आहे. हॉट डेझर्ट आहे. हा पूर्ण राजस्थानचा पार्ट येतो बघा. BMHW पूर्ण राज्य आणि BSHW काय आहे? ते थोडा शुष्क त्याला स्टेपी क्लायमेट म्हणतात. स्टेपी टाईप मधला. ठीक आहे. स्टेपी. आता पहिले WHW मध्ये पाहू. तर बी म्हणजे होते शुष्क, डब्ल्यू म्हणजे होते वाळवंट, एच म्हणजे उष्ण आणि डब्ल्यू म्हणजे कोरडा. प्रदेश पश्चिम राजस्थानचा जसं जैसलमेर बिकानेरचा पाठ आणि कच्छचाही सुद्धा थोडासा भाग याच्यामध्ये येतो. पर्जन्य 12 सेंटीमीटर पेक्षा सुद्धा कमी येते. आणि BSHW जो आहे हा अर्धशुष्क आहे. म्हणजे काय सेमी आहे. यस आला म्हणजे सेमी आला. अर्धशुष्क आहे. पूर्णपणे आहे का तो? नाही. थोडासा पाऊस पडतो ना राजस्थानमध्ये तर तो हा पार्ट येतो. यसला म्हणजे स्टेपी म्हणतात. म्हणजे थोडाफार गवताळ प्रदेश इथं तुम्हाला पाहायला मिळतो. इथं बघा वाळवंटाला लागून असलेला भाग आहे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश. वैशिष्ट्य इथं काटेरी झुडपे आणि बाभळीची झाडे तुम्हाला आढळतात. समजलं? मग तुमच्या डोक्यात जर गेला नाही काही गोष्टी तर इथं बी एवढं लक्षात राहील. बी मध्ये इथं पूर्णपणे कोरडं इथं काय स्टेपी स्टेपी बी यस यस म्हणजे काय स्टेपी आहे. स्टेपी टाईपचं तुम्हाला क्लायमेट भेटते. हे झालं तुमचं बी. ठीक आहे. त्यानंतर सी. सी कुठे आहे सांगा पटकन आता. सी मधात आहे. त्याला समशीतोष्ण म्हणतो. तर CWG आहे. याच्यामध्ये बघा शुष्क हिवाळा असलेला मान्सून हवामान म्हणजे मान्सून टाईप विथ ड्राय विंटर. तर हा गंगेचा प्रदेश येतो पूर्ण. हा गंगेचा प्रदेश येतो. पंजाब पासून आसाम पर्यंत पूर्णपणे पसरलाय. माळवा पठार येतो त्यामध्ये. हा जी म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश. इथे उन्हाळ्यात तापमान थोडंसं जास्त असते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. तर हिवाळा कसा असतो? कोरडा. तर हा पूर्ण प्रदेश तुम्हाला दिसून आला. हा सी. CWG सीचा प्रॉब्लेमच नाही आहे. CWG एकच आहे. ठीक आहे. CWG चे प्रकार पडले आहे का? नाही. डायरेक्ट डी. मग आता डी म्हणजे काय? थंड कोल्ड क्लायमेट. ठीक आहे. थंड तर डी मध्ये तिकडेच आहे. इथं बघा हा कोल्ड ह्युमिड विंटर विथ शॉर्ट समर. थोडस उन्हाळा पण असतो पण शॉर्ट मध्ये असतो. ईशान्य भारत दिसला तिकडे ईशान्य भारताचा पाठ. तिथं कोणतं राज्य येते? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम. वर्षातील 4 महिने तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा काय असते? कमी असते. भरपूर काय तुम्हाला आर्द्रता पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा
तो झाला सी. आणि लास्टला काय आहे बोला आपला ई आहे. ई मध्ये काय आहे मग पोलर क्लायमेट. बरोबर आहे. ई मध्ये टुंड्रा हवामान ज्याला म्हणतो, पोलर असते त्याला टुंड्रा प्रदेश म्हणतात. उत्तराखंड बरोबर आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश, तिथं इथं 3000 ते 5000 मीटर पर्यंत उंची तुम्हाला पाहायला मिळते. तापमान 0 डिग्री सेल्सिअस ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. ठीक आहे. त्यामध्ये वनस्पती तुम्हाला आढळतात. तर हा झाला ईटी. याच्यामध्ये पण टुंड्रा हवामान म्हणजे ईटी, हा झाला ईटी. आणि याच्यावरती कोणता आहे पूर्णपणे ई, म्हणजे पोलर पूर्णपणे. म्हणजे हा झाला पोलर, आणि पोलरच्या खाली काय आहे ईटी. ईटी म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला आता शिकवलं, टुंड्रा. ठीक आहे, टुंड्रा प्रदेश येते. मग ईटी नंतर ई म्हणजे काय, जम्मू काश्मीर लडाखचा सर्वात वरचा पार्ट काय झाला, तो ईचा झाला, ध्रुवीय. तिथं 5000 मीटर पेक्षाही उंची जास्त आहे, म्हणजे सर्वात वरचा पार्ट. याच्यामध्ये कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेश तुम्हाला पाहायला मिळतो. ऑलवेज तुम्हाला काय भेटते तिथं, हा बर्फ पाहायला भेटते. तर अशा प्रकारे हे पार्ट पडतात. काहीच नाहीये. मला फक्त सांगा, ए चे 3 पार्ट पडले बरोबर आहे. बी चे 2 पार्ट पडले. सी चा एकच आहे, डी चा एकच आहे, आणि ई चे 2 आहे. समजलं. एक टुंड्रा आहे आणि एक वरचा पार्ट आहे. खतम खेळ. आता बघा, याच्यात फक्त एक लक्षात ठेवजा, हा जो एक पार्ट आहे PSHW, हा महाराष्ट्राचा. इथं तुम्हाला मी महाराष्ट्र काढून दाखवतो एकदा, क्योंकि हा महाराष्ट्रामध्ये तर होऊ शकते, पेपरमध्ये येऊन जाऊ द्या. हा तुम्ही म्हणणार की सांगितलंच नाही, कोणी शिकवत नाही, पण आता सांगू. तर इथं तुम्हाला माहिती कोणता पर्वत आहे रे बाबा, सह्याद्री पर्वत आहे. तर सह्याद्री पर्वताचा हा पर्जन्य छायाचा प्रदेश येतो. आला का लक्षात. तर पर्जन्य छायाचा प्रदेश जर आला तर मान्सून येईन का तिथं, मान्सून येईल. मग तो ड्राय येणार ना, बरोबर आहे. काय ना ड्राय. ड्राय म्हणजे काय आला, बी आला ना. हा बघा, हा बीचा पार्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतो. समजलं. पर्जन्य छायाचा म्हणजे इथं काय पडत नाही, पाऊस पडत नाही, म्हणून हा जो पार्ट तुम्हाला इथं दिसला मधात, हा फक्त थोडासा, तर हा सुद्धा थोडासा. मग पेपरवर येऊ शकते, महाराष्ट्र कोपेनच्या वर्गीकरणानुसार सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागामध्ये जो पर्जन्य छायाचा प्रदेश आहे तो कोणता भाग म्हणून येतो, तर मग तो बी म्हणून येतो. आला का लक्षात. म्हणून तो BSHW येतो, जो की सेकंड स्टेपी मध्ये जातो तो थोडासा. समजत आहे. म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. झालं क्लिअर हे. आता कोकेनच्या वर्गीकरणात काही त्याचे मेरिट्स सांगितले. मेरिट्स काय, हे वर्गीकरण परिमाणवाचक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आहे, त्यामुळे समजण्यास थोडे सोपे आहे. समजलं तुम्हाला, सोपं वाटलं ना, थोडं एवढं कठीण नाहीये. पर्जन्य आणि तापमानाचा थेट संबंध वनस्पतीशी जोडलेला आहे, जो भौगोलिक अभ्यासासाठी महत्वाचा आहे. रंगीत नकाशावर दर्शवलेले सोपे आहे. तर त्यांना नकाशावरून पूर्ण सोपं दर्शवून दाखवलं होतं, जो नकाशा मी तुम्हाला दाखवला. पण आता बघा मर्यादा काय याची, टीका काय झाली याच्यावर. तर हे वर्गीकरण खूप अंकीय, इम्पिरिकल आहे. बघा ना, अंकच अंक आहे. PSW BW, डोकं खराब नाही होत का थोडंसं. हा, म्हणजे आकडेवारीवर जास्त भर दिला आहे. यात वाऱ्याची दिशा, हवेचा दाब आणि भूस्वरूप, ठीक आहे, लँड फॉर्म या घटकाकडे दुर्लक्ष केले आहे. बघा ना, कारण की तसं पाहिलं तर मान्सूनचा प्रदेश तर पूर्ण इकडेच आहे, पण त्याने काय केलं, स्पेसिफिक जिथं पाहिजे तिथंच टाकलेलं आहे. हवामानातील काही बदल विचारात घेतलेले नाही. तर हे काही त्याच्यावर काय आहे, टीका झालेल्या आहे. तर आता बघा, हा इथं तुमच्या लक्षात येईल, टॉपिकल, ट्रॉपिकल ड्राय टेम्परेचर. ट्रॉपिकल मध्ये AW AMW बरोबर आहे. हे प्रदेश मी तुम्हाला दाखवले, ज्वारी कापूस तांदूळ वगैरे हे पाहिले. तर आता आपण फक्त एक चार्ट पोस्ट शेवटचा, जो मी तुम्हाला अर्धवट शिकवला होता, तो कम्प्लीट करायचा आहे. जिवंत आहे ना सर्व बाबा. हा, होतं झालं, बस जास्त नाही राहिला आता आपला, होत आला. ठीक आहे. बघा, AMW आठवला. AMW कुठं आहे, मान्सून ना, आपला कोकणाचा पार्ट. हा बघा, इथं पश्चिम घाट, कोकण, गोवा, केरळ. इथं मान्सून मध्ये भरपूर पाऊस पडतो, आणि हिरवा आणि कोरडा काय आहे, हिवाळा असतो, ड्राय असतो. ठीक आहे. हा, एस आठवलं का, तिकडे समर बरोबर आहे. तिथं पाऊस पडत नाही, म्हणजे तो कोणता, तामिळनाडूचा कोरोमंडल आणि दक्षिण आंध्र प्रदेशचा. इथे हिवाळ्यात कसा असतो, पाऊस पडतो ईशान्य. ठीक आहे. उन्हाळा कोरडा असतो. AW मोठा पाठ, ठीक आहे, विदर्भ यामध्ये येतो. AW चा पाठ आहे द्वीपकल्पीय पठार, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, मध्य भारत. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठा हवामान विभाग कोपेननुसार. ठीक आहे. इथे उन्हाळ्यात पाऊस पडतो, आणि हिवाळा कसा असतो इथे, बोला कसा असतो, कोरडा असतो. काही जण बोलत नाही ना, ते झोपून राहिले, मला माहिती आहे. त्यानंतर BWHW, बी म्हणजे काय होते, हा, बी म्हणजे ड्राय. डायरेक्ट बी नाही, ड्राय आठवलं नाही तरी काय, राजस्थान दिसलं पाहिजे. पण राजस्थान काय आहे, ड्राय आहे, कोरडा आहे. ठीक आहे. तर कोरडा दिसतो तुम्हाला, पश्चिम राजस्थानचा पार्ट आहे. अत्यंत कमी पाऊस असतो, काटेरी झाडे असते. आणि त्याच्यासमोर BS आहे, म्हणजे हा शुष्क, याला स्टेपी म्हटलं होतं. यस म्हणजे स्टेपी, म्हणजे कोरडा आहे पण स्टेपी आहे. पंजाब हरियाणा पश्चिम घाटाचा पर्जन्य छायाचा प्रदेश, 25 ते 75 म्हणजे इथं पण पाऊस कमी पडतो खूप. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या बाजूचा पाठ, पूर्वेकडचा पाठ. CWG हा एकच आहे. CWG मधात मोठाचा मोठा गंगेचा, जी म्हणजे गंगा, सी म्हणजे काय, मग इथं सेमी कॉम्बिनेशन. बघा, गंगेचे मैदान UP बिहार बंगाल पूर्व राजस्थान. उन्हाळ्यात चांगला पाऊस पडतो, हिवाळा कोरडा असतो, कृषीसाठी सुपीक प्रदेश असतो. DFC डी तिकडे वरते. ठीक आहे.
लघु उन्हाळा आणि थंड दमट हिवाळा असतो. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम हिवाळा खूप थंड आणि मोठा असतो, उन्हाळा छोटा असतो. 4 महिने तिथं थंडीच असते. ध्रुवीय टुंड्रा प्रकार तुम्हाला मला पडतो ई मध्ये. इथं टुंड्रा म्हणजे खालचा आणि ध्रुवीय म्हणजे वरचा. तर इथं पोलर आणि टुंड्रा टाईप बघा, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड वर्षाचा बहुतांश काळ बर्फछादित तुम्हाला इथं पाहायला मिळतो. फक्त शैवाळ आणि लायकेन सारख्या वनस्पती तुम्हाला इथं पोलरला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे किती पाठ झाले आहे तुमचे? 9 पाठ. ठीक आहे, थांबा, झालं जातं का? समजलं का सर्वांनी? इथपर्यंत सांगा, सर्वांनी सांगा, ऑनलाईन मध्ये कमेंट करून सांगा समजलं का. ठीक आहे, आता आपण पहिले खाली जाऊ. आता हे एक आणखी डायग्राम आहे, इथं मी थोडस हे डायग्रामॅटिकली आणलाय. हा जो पार्ट आहे हा समजला, याला काय म्हटलं आपण? ए म्हटलं. ए म्हणजे ट्रॉपिकल. ठीक आहे, हा कोणता म्हटला? बी. बी म्हणजे काय होते? ड्राय. हा झाला सी. सी म्हणजे काय होते? हा ह्युमिड किंवा दोघांचं कॉम्बिनेशन समशीतोष्ण. हा झाला डी. डी म्हणजे काय झालं? कोल्ड, थंड. थंड. आणि ई म्हणजे काय झाला? पोलर. ठीक आहे, पोलर. हे झाले सर्व पार्ट आपले कम्प्लीट. इथं AMW, AS, AW. इथं फक्त BSHW. ठीक आहे, इथं BW, HW, BSW, हे CWG सगळं झालं, DFC झालं आणि ई बघा इथं ET थोडंफार इथे पाहायला मिळते. हे फायनल आपली डायग्राम झालेली आहे. कोणाला काही डाऊट आहे का इथं सांगा मला पहिले. सर्वांना समजला हा टॉपिक? हा. आता आपण घेऊ प्रश्न जे आलेले आहे आपल्या एक्झाम मध्ये. ठीक आहे, एक्झाम मधला हा गडबचा पहिला प्रश्न आहे आणि कोणी बोलणार नाही, सर्वांनी 30 सेकंद घ्यायचे आणि 30 सेकंद मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनाने लिहायचं नाहीये काहीच. ठीक आहे, मी लागेल तर दोन्ही देतो, इंग्लिश आणि मराठी. तुम्हाला फक्त उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, 30 सेकंद मध्ये. याची ऑप्शन ही आहे, याची ऑप्शन ही आहे. 30 सेकंद मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. खूप भारी झाला सर. हा, आता हा आन्सर पाहिजे आपल्या प्रश्न. ज्यांना येते त्यांनी फक्त हात वरती करा ऑफलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये तुम्ही 1 2 3 4 पैकी तुमचं जे आन्सर आहे ते कमेंट मध्ये टाकायचं आहे. एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला डायग्राम दिसली पाहिजे, फक्त डायग्राम. नाही समजलं असेल, काही झोपले असणार तरी चालते, फक्त डायग्राम मध्ये ABCD कुठं एवढं समजलं तरी लगेच उत्तर यायला पाहिजे. चुकलं तरी चालते, प्रत्येकाने प्रत्येकाचे तर्क लावायचे. नाही समजलं असेल तर इंग्लिश मधून लवकर समजते. ठीक आहे, झालं सर्वांचं क्लिअर? हा, तर मी ऑफलाईन वाल्यांना उत्तर विचारतो. हा सांगू. 1 नंबरचं किती जणांचं 1 नंबर उत्तर आहे? बऱ्यापैकी जणांचं 1 नंबरच उत्तर आहे. ठीक आहे, आपण काढू आन्सर काढू. ठीक आहे, सर्वजण मिळून आन्सर काढू. मला एकाच ठिकाणी तुम्हाला माहित आहे बघा, आता मला एक समजते की AMW, मला AMW आठवते कारण की तो कोकणाचा मा. हा, तर AMW हा ए म्हणजे झाला, ए झाला ट्रॉपिकल, एम म्हणजे मान्सून. तर मान्सून कुठं आहे रे? इथं आहे. म्हणजे डीचं किती पाहिजे? 3. मी जास्त डोकं लावतच नाही. डीचं 3 कुठं आहे पाहतो. डीचं 3 तर एकाच ठिकाणी आहे. आलं. किती सेकंद लागले आन्सर काढायला? फक्त 2 ते 3 सेकंद लागले. ठीक आहे, बघा डीचं 3 पाहिजे कारण की AMW. चला तुम्ही म्हणता सर चला तुम्ही डी शिकवलं, बघ CWG एकाच ठिकाणी मधात. बरोबर आहे, आणि मधात मध्ये जर CWG असेल तर ते तुम्हाला म्हटलं होतं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे, मग त्याचं कॉम्बिनेशन पाहिजे. हॉट असेल का? ते नाही. कोल्ड अँड ह्युमिड असेल का? नाही. ट्रॉपिकल तर आताच झालं, म्हणजे मिसोथर्मल. मिसोथर्मल, थर्मल म्हणजे टेम्परेचर आणि मिसो म्हणजे दोघांच्या याच्यातलं. हा, तर म्हणून त्याला मेसोथर्मल म्हटलंय. घाबरायचं नाही या शब्दाला, फक्त त्यानं मेसोथर्मल दिलं इथं, त्याचं मिनिंग. ठीक आहे, BW, आता बी हे तर बीज सापडते राजस्थानमध्ये, म्हणजे राजस्थानमध्ये कसं आहे? हा, उष्ण आहे, हॉट आहे, तर लगेच डी. आणि डी कुठं आहे? तिकडे वरती आहे, थंड कोल्ड आहे, तर हे झालं कोल्ड आणि ह्युमिड. लागल्या जोड्या. कडबला पेपर मध्ये प्रश्न आला होता आताचा. समजून आलं? एकदम सिंपल आहे. फक्त तुम्ही काय केलं, तुम्ही ते डायग्राम जर लक्षात ठेवली असेल तरच हे कार्यक्रम होते. ओके, हा कार्यक्रम तुमचा कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. हा गट क ला पेपरमध्ये आता जो झाला आपला 11 जानेवारीचा, त्यामध्ये प्रश्न. आता बोलायचं नाही आहे, सर्वांनी पहिले प्रश्न वाचा आणि तुमचं नंतर आन्सर द्या. ठीक आहे, बोलायचं नाही आहे कोणीच. त्याला याला त्याने हात वरती करायचा आहे. शांततेत वाचा. आणि ऑनलाईन पटापट कमेंट मध्ये आन्सर द्यायचे सर्वांनी. सबके साथ सबका विकास. बरोबर आहे? चला हात वरती करा. इकडे ऑफलाईनला उत्तर विचारतो मी तुम्हाला. ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांनी हात चांगल्याने वरती करा ना, थोडं माहित कसं पडणार मला. समीक्षा सांग. किती नंबरचं सांगितले ने? 3. सर्वजण सहमत याच्यासोबत? बरोबर. ठीक आहे, बघू आपण बरोबर आहे का. मलाही माहिती, मी वाचत आहे. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात, पश्चिम म्हणजे खालचा, कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? म्हणजे मुंबईच्या साईडला किंवा मुंबईच्या दक्षिणे खालच्या साईडला. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे
AW तर तिकडे चाललं जाते, ठीक आहे. AS तर मधात चाललं जाते, हा. आणि BSHW तर तिकडच्या ड्रायच्या झोनमध्ये जाते, म्हणजे उत्तर कोणत्या त्याचं. MW मान्सूनचा प्रदेश येत नाही का तो मुंबईचा. मुंबई म्हटल्यानंतर दक्षिण असो की तिकडचा पश्चिम असो, तर कमी कोरड्या हिवाळ्याचा मान्सून प्रदेश आहे तो. म्हणजे लगेच आलं तुमच्या लक्षात की यम आला म्हणजे कोणता आला, मान्सूनचा. आणि मुंबई कोणत्या प्रदेशात येते, मान्सूनच्या झोनमध्ये येते. लगेच तुमचं AMWचं उत्तर तुम्हाला मिळते. कळलं तुमचं सर्वांना, ठीक आहे. आता पेपर याची आन्सर की आली आहे का. हा, याचं उत्तर काय सांगितलं त्यांनी, तीनच सांगितलंय ना. हा, तर एकदम मी आता आन्सर चेक केली नाही आहे, तुम्ही चेक करून घ्यायचा आन्सर काय आहे ते. तर ठीक आहे, हा कन्सेप्ट समजला का मला सांगा पहिले. ठीक आहे, याच्यावर फक्त प्रश्न जसे ना, तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये फक्त एकच गोष्ट ठेवायची आहे, काय, डायग्राम. जर तुम्ही ही डायग्राम जर व्यवस्थित ठेवली आणि ABCD ला समजून घेतलं, तर हे प्रश्न एक्झाम मध्ये चुकतच नाही. ठीक आहे, बरोबरच येतात आपले. फक्त तुम्हाला ह्या ज्या डायग्राम मी दिलेला आहे, ह्या डायग्राम व्यवस्थित कळायच्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा टॉपिक संपला. मला सांगा, मला वाटलं नव्हतं एवढा लवकर संपेल, पण आपण बघा 40 ते 45 मिनिटांमध्ये हा डायग्राम म्हणजे टॉपिक संपून टाकलेला आहे. आणि याच्यावर आता पुढे प्रश्न आले, कारण की हा ऍक्च्युली राज्यसेवा UPSCचा पार्ट मधला कोपेनचा हवामानशास्त्र जातो. ठीक आहे, मी महाराष्ट्रामधलं घेतलं होतं, ठीक आहे. परंतु हा भारताच्या ज्यात जातो, तर हा मोस्टली राज्यसेवा UPSCला येतो. पण यावर्षी त्यांनी कशाला प्रश्न विचारले, हे कंबाईनला, म्हणजे आपल्याला राज्यसेवेच्या लेवलचा अभ्यास करायचा आहे. आणि याच्या आधी पण मी अशा आता आपण जेवढे पण बॅच घेऊन आलो, म्हणजे हे असो, सायन्सची असो किंवा मग ही असो, तर असेच घेऊन आलो. याच्या आधीची जी PDF होती ते पण व्यवस्थित समजली. खंडोबाचा सिद्धांत, टेक्टोनिक प्लेट थिअरी समजली, तो आपण कम्प्लीट केला. त्यानंतर त्याच्यानंतर कोणता केला, पृथ्वीचे अंतग्रह, बरोबर. त्यामध्ये अंतग्रहामध्ये कशा कशा प्रकारच्या लेअर असतात त्याची पण शॉर्टकट ट्रिक दिली. आणि त्याची पण मी तुम्हाला ते PDF टाकली नाही का रे आपण, हा, ते PDF टाकून देशील ग्रुपला, ते PDF आपली झालेली आहे. तर आपण आता हा जो टॉपिक होता, हा एकाच दिवशी आपण काय करून टाकला, हा कम्प्लीट करून दाखवा. मी तुम्हाला ते PDF लागेल तर दाखवून देतो. मग ते PDF B नंबरची होती ना ती आपली, कोणत्या नंबरची होती, सेकंड नंबरची होती ना, ते होती का. हा, तर बघा, ही आपण पूर्ण डायग्रामॅटिकली घेतलेली आहे. याच्यामध्ये पण कोणाला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एकूण एक गोष्ट आपण डायग्रामॅटिकली समजून घेतली. आणि हेच PDF तुम्ही झेरॉक्सही काढायचे आहे, तुमचं पृथ्वीचे अंतरंग, ठीक आहे. अशाच प्रकारचं. आणि हे याच्या बाहेर कुठंच प्रश्न जाणार नाही, कोणतंच बुक वगैरे तुम्हाला घ्यायचं कामा पडणार नाही, घ्यायचंच नाही, बुक्सच नाही घ्यायचं तुम्हाला. हे सर्व सर्व डायरेक्ट सोर्सेस, इनडायरेक्ट सोर्सेस काय असतात, ठीक आहे, हे आपण पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण आपण उदाहरणासहित सांगितलं आहे, म्हणजे राज्यसेवेला UPSCला हेच तुम्हाला उदाहरण लिहायचे आहे. सेम लिहिताना आपण बोथ लँग्वेजचा यूज केलेला आहे. तर जसं इथं आपण यूज केलं तसंच तिथं केलेलं आहे, ठीक आहे. हे पूर्ण डायग्राम जे आहे ते एकूण एक आपण समजून घेतलेलं आहे. तर तुम्ही आता अभ्यास करताना सुद्धा ह्याच डायग्राम काढायच्या आहे. तर आता इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. कोणाला काही प्रश्न असेल या टॉपिकचे, कोणते या टॉपिकचे, तर मला तुम्ही त्याचे प्रश्न विचारू शकता. ऑनलाईन मध्ये सर्वांनी एकदा शेवटचा तुम्हाला चान्स आहे प्रश्न विचारायचा. चला विचारा. पेपरमध्ये माझं चुकलं होतं सर. आता झालं ना क्लिअर. आता कोणताही प्रश्न, तुम्हाला काही प्रश्न आहे इकडे ऑफलाईनला. कारण की बघा, ही जी बॅच आपण नवीन स्टार्ट केलेली बॅच आहे, हे पूर्णपणे प्रत्येक टॉपिकवर टेस्ट, एक टेस्ट झाली तुमची, येणाऱ्या सॅटर्डेला पुन्हा दुसरी टेस्ट होणार आहे सेकंड टॉपिकवर. मॅथचं पण जुनी बॅच मध्ये त्या बॅच मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की प्रत्येक वेळेस अपडेट व्हावं लागणार आहे. जसे मोबाईल अपडेट होतात, पहिले कीपॅड वाला मोबाईल होता, बरोबर आहे. नंतर थोडेसे अँड्रॉइडचे आले, नंतर अजून जबरदस्त आले, आता तर खतरनाक आलेले आहे, बरोबर आहे. पहिले 2G 3G 5G है ना, PUBG. तर असे मोबाईलचं काय होत चाललं. हा, तसं आपल्याला शिकवताना पण नवीन नवीन करा लागणार आहे. तर हे जर आपण या वेळेस न केलं, कारण की आपण पहिलेच बाकी मुलांच्या एक स्टेप समोर आहे. कारण की एवढं डायग्रामॅटिकली एवढं प्रत्येक गोष्ट समजून सांगणे, तर ह्या गोष्टीमुळे तुमचा रिझल्ट मिळतो. ठीक आहे. तर जे आता जुळलेलं आहे, ज्यांना आता हा जून मधला पेपर काढायचा आहे, जुलै मधला काढायचा आहे, गडकचा राज्यसेवेचा एक्झामची तयारी करायची आहे, त्यांनी प्रॉपर बॅच जॉईन करा. ठीक आहे. तर मी टार्गेट पण दिलाय तुम्हाला आता ह्या वेळेसचा. तुम्हाला 2 दिवसामध्ये स्टेट बोर्ड मधला कोणता टॉपिक करायचा आहे, बरोबर आहे. हा, तो तोळा करून घ्यायचा 2 दिवसात. आणि समोरचा पण टॉपिकचं टार्गेट मी तुम्हाला देणार आहे. 11-12चं पण टार्गेट तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही आता बिलकुल कनेक्टेड राहा. काही प्रश्न असेल तर एकदम जबरदस्त समजलं सर, काहीच प्रश्न नाहीये. व्हेरी गुड. थँक्यू सो मच सर, व्हेरी गुड. चला, तर आता इथं आपण छोटासा काय घेऊ, पॉज घेऊ. त्याच्यानंतरच्या ज्या बॅचेस आहे आपल्या त्या कंटिन्यू होणार आहे. तर काही असेल आणखी तरी मला विचारायचं. UPSCला त्याच्यापेक्षा सोपे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, हे 2-3 प्रश्न आले होते UPSCला पण, तर त्याच्यात आणि MPSC राज्यसेवेमध्ये काहीच फरक नाहीये. तर आता आपण घेऊ छोटासा पॉज. बाकी उद्याला भेटू. त्यानंतर आता आपली बॅच सायन्सची आहे. ठीक आहे, पाहू आपण सायन्सची, कारण की 10:30ला बॅच चालू केली होती. तर हे PDF जे आहे, हे मी आपल्या बॅचच्या ज्यांनी आपली बॅच जॉईन केली त्याच्यावर टाकून देते अमन. तर तुम्ही अमन टाकून देजो, सगळ्यांना मिळून जाते. सर्वजण ते डाउनलोड करा, रिव्हिजन करा, त्याची झेरॉक्स काढून घ्या आणि स्वतः ते बुकवर उतरवा. ठीक आहे. तर आता जे फ्रेशवाला चालले त्यांनी फ्रेश वगैरे या, आणि हे जे डायग्राम आहे ना, हे काढा. कशी काढायचे तुम्हाला सांगतो, एक टास्क देतो. जे शिकलो
ती डायग्राम पाहायची नाही आहे, काहीच नाही पाहायचं आहे. जेवढं आठवते ना तेवढं त्या डायग्राम मध्ये होता. जे आठवते पी कुठं आहे, ए कुठं आहे, डब्ल्यू कुठं आहे, एफ कुठं आहे, जी कुठं आहे, जेवढं आठवते बस. तुम्हाला तुमचा तर्क लावायचा, म्हणजे तुमचा ऐकू तुम्हाला वाढवायचा आहे. आता ही बॅच बंद करतो. ज्यांनी ऑनलाईन मध्ये लेक्चर पाहिलाय त्यांनी फक्त काय करायचं आहे, एक ब्लँक मध्ये डायग्राम काढून पाहायची आहे. लागेल तर मग तुम्ही पुन्हा एकदा जेव्हा पीडीएफ मिळेल तेव्हा पाहू शकता. ठीक आहे, बिलकुल बिलकुल. रेकॉर्डिंग मध्ये राहीन हा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आता थांबू, बाकी भेटू उद्याला. टाटा बाय बाय.